काका का हो काय करताय तुम्ही? ठेवत ते अहो विष आहे ते, कशाला पिताय तुम्ही दारू? कमळे मला माहिती आहे, पण ना मला आता जगण्याची इच्छाच राहिली नाही आहे. माझ्याकडे जे काय होतं ना ते सगळं संपलंय कमळे, सगळं संपलंय. काका हो असं का बोलताय तुम्ही? हो तुमची अवस्था बघून आजींना किती त्रास होतो ह्याचा तरी विचार करा. मला पटतंय कमळे, पण ना माझं डोकंच काम नाही करत. काय करू मी? सांग ना, काय करू? कमळे, तू मला नेहमी म्हणायचेस ना की की आईला सगळं खरं खरं सांगून टाक. विचारायचेस ना, मग ऐक माझं. जा बाळा, आईला सगळं सांगून टाक, जे काय खरं खरं आहे ते. तिला सांग तू माझी मुलगी नाहीस म्हणून, आणि मी तिला आतापर्यंत फसवत होतो हे सांग. आणि तिला हे पण सांग की तिची मोठी नाद आता परत या घरात कधीच येणार नाही. काय कारण गमळे ती या जगातच नाही. काका हो काय बोलताय तुम्ही? हे बघा असं काही नाही होणार. हे बघा माझी 100% गॅरंटी आहे की तुमची मोठी पोरगी परत घरी येणार आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही हे सगळं खोटं बोलताय ना? नाही गौरी, मी खरं सांगतोय, कारण मला हे सगळं गौरीने सांगितलं. काय? तुम्ही गौरी मावशींना भेटला सा? अहो मग कुठं आहेत ते? तुम्ही घरला का नाही घेऊन आलात त्यासनी? कमळे, कसं आणू तिला? सांग ना, कसं आणू तिला घरी? ती माझी गौरी नाही राहिली, माझी गौरी नाही राहिली. तिने दुसऱ्या लग्न केलं. कमळे, तू उगाच माझ्यामुळे इथे अडकू नकोस. जा बाळा, तू जा. तू 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 लई केलंस आमच्यासाठी. खरंच मला काका म्हणून मी वडिलांचा मान दिलास बाळा. मी तुझे उपकार कधी विसरणार नाही. मला माहिती आहे तुला खोटं बोललेलं, खोटं वागलेलं नाही आवडत. तरी मी तू लई केलंस माझ्यासाठी, माझ्या आईसाठी. आईसाठी सगळं सोचलंस ग पोरी. पण आता नाही. आता नाही तुला त्रास होऊ देणार. तू जा. जेव्हा तुला जायचं असेल ना, तू जा. जा गवळे, जा तू.